जेणेकरून आमच्या काही समस्या आहेत त्या 14 गावाच्या समस्या आम्हाला बाहेर गावी घेऊन जायला नकोय। आमच्या समस्यांचं आम्ही निराकरण केला पाहिजे, यासाठी मी या 14 गावातनं उभी आहे, जेणेकरून आपल्या जनतेचे, आपल्या माणसांचे, इथल्या लोकांचे काय समस्या आहेत त्या मी सोडवू शकेन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक कार्यकर्ता आहे, पण मी पक्षाचा विचार नाही केला, मी 14 गावचे जनतेचा विचार केला। का शिटे आपली वाजणार, कारण की आपला स्थानिक उमेदवार उभा आहे आणि आमची एकच म्हणणं आहे की 14 गावातील स्थानिक उमेदवारच निवडून आले पाहिजे। 14 गावामध्ये 14 गावातील उमेदवारांनाच मतदान करू। आमचा मत कोणाला, तर फक्त 14 गावातील उमेदवारांनाच। आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण कर्मनगरीमध्ये आहोत। आता पूनमताईचं औक्षण केलं जातंय। पदाधिकारी असतील, कारण या ठिकाणी पूनम आवेश गायकरचं स्वागत करण्यात येतंय, त्यांना त्यांचं औक्षण करण्यात येत आहे। कारण आवेश गायकरच्या पाठीमागं जरी अपक्ष असतील तरी स्थानिक ग्रामस्थांचा, भूमिपुत्रांचा मोठा पाठिंबा आहे आणि त्याच अनुषंगाने आज ते कर्मनगरी येथे आलेले आहेत। कर्मनगरीला जे मतदार आहेत, मतदारांना मतदान करा आणि सिटी वाजवा, सिटीवर मतदान करून त्यांनी सिटी वाजवायची आहे आणि त्यांना योग्य तो मतदान 15 तारखेला करायचं आहे आणि 16 तारखेला त्यांचा निकाल आहे। परंतु आज बघू शकता या ठिकाणी अपक्ष उमेदवार जरी असले तर स्थानिक भूमिपुत्रांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे, आवाहन करत आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत शिवाजी म्हात्रे असतील किंवा इतर सर्व पदाधिकारी असतील, वाकळणकर, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत। शिवाजी म्हात्रे, कसं काय आज नियोजन आहे? आवेश गायकरच्या सौभाग्यवती पूनम गायकर निवडणुका उभी टाकली, त्याची निशाणी सिटी आहे, सिटी वाजेल का? हो नक्कीच, आम्हाला प्रतिसाद आहे जनतेचा आणि आम्हाला आत्मविश्वास पण आहे का सिटी आपली वाजणार, कारण की आपला स्थानिक उमेदवार उभा आहे आणि आमची एकच म्हणणं आहे की 14 गावातील स्थानिक उमेदवारच निवडून आले पाहिजे। 14 गावामध्ये हे शिवाजी म्हात्रे होते, यांनी आता सांगितलं की पूनमताई आवेश गायकर ह्या निवडणुकीला उभे टाकलेले आहेत। प्रभाग क्रमांक ब मध्ये त्यांची निवड निशाणी सिटी आहे आणि सिटी वाजून आज मतदान करणारे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्या अनुषंगाने त्यांना मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे। आणि आपण बघू शकता, कॅमेरामॅनला विनंती करतो हे औक्षण करताना दाखवायचं आहे, कारण पूनमताईला आज औक्षण व्हा, गुणवंत व्हा, यशवंत व्हा असा आशीर्वाद ह्या स्थानिक मतदार देत आहेत। या कर्मनगरीला 1500 ते 1600 मतदान आहे आणि मतदार खूप भाग्यशाली, कारण असा उमेदवार मिळणं कठीण आहे आणि त्या उमेदवाराला यश संपादन करणं त्या मतदाराचं काम आहे आणि मतदार त्या सिटी वाजून मतदान 15 तारखेला करतील आणि 16 तारखेला निकाल येईल आणि त्या निकालाच्या अनुषंगाने आज हे पूनमताई ह्या कर्मनगरीमध्ये आलेली आहे आणि कर्मनगरीमध्ये आता ह्या मतदार जे आहेत मतदाराचे स्वागत करत आहेत। सर जी, कसं बघताय आज पूनमताईचं आज मोस्ट वेलकम होत आहे कर्मनगरीमध्ये, खूप मोठं मतदान या ठिकाणी आहे, कसं नियोजन असणार आहे? मुळात आम्ही जो मतदान किंवा हे 14 गावातील आपले रहिवासी आहेत या अनुषंगाने हा उमेदवार उभा आहे। 14 गावातीलच सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत, 14 गावातीलच स्थानिक नगरसेवक झाले पाहिजेत, ही 14 गावातील सर्व स्तरावर सर्वच गावकऱ्यांची इच्छा दिसते आणि तसा प्रतिसाद देखील मिळतो। आपण जर हा पॅम्पलेट बघितलात तर आपले मत 14 गावाच्या उमेदवारांनाच, हीच आमची संकल्पना आहे। 14 गावाच्या बाहेरचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, निवडून देणार नाही, असे 14 गावातील सर्वच रहिवाशांनी संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत। आमचे मत फक्त 14 गावातील उमेदवारांना, स्थानिकांनाच, कारण ह्याच 14 गावातील सगळ्या जनतेने संघर्ष पाहिलेला आहे। पालिका आली, पालिका गेली, मध्यंतरी या ग्रामपंचायतचा कार्यकाळ असेल, या ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये देखील जो संघर्ष उभा केला आहे तो फक्त 14 गावातील नागरिकांचाच आहे। त्यामुळे आम्ही 14 गावातील उमेदवारांनाच मतदान करू। आमचा मत कोणाला, तर फक्त 14 गावातील उमेदवारांनाच। आमचं मत कोणाला, तर फक्त 14 गावातील स्थानिक भूमिपुत्रालाच, असं निवेदन महोदयांनी केलेलं आहे। कारण आगरी भूमिपुत्र हा पुढाकार घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगाने पूनम आवेश गायकरला निवडून आणायचं आहे, असं त्यांनी स्वतः आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना व्यक्त केलेलं आहे। आणि
साईबाबाचं मंदिर या ठिकाणी आहे आणि मंदिराचं मनोभावे दर्शन पूनमताई भावेश गायकर त्यासोबत कार्यकर्ते घेत आहेत. कारण मला आशीर्वाद द्या आणि 15 तारखेला सर्व मतदारांना एक सूचना द्या की बाबा आम्हाला निवडून द्या. 15 तारखेला मतदान करून 16 तारखेला निकाल आहे, तो निकाल हा अविस्मरणीय असला पाहिजे असं अविश गायकरनी साईबाबाला नमस केलेला आहे. मित्रांनो, आता प्रभाग क्रमांक 14 ब च्या उमेदवार पूनम आवेश गायकर आपल्या समवेत आहेत. ताई साहेब, कसं बघताय? आपलं सिद्धेश्वर वातावरणामध्ये स्वागत आहे. कसं बघताय, कसं नियोजन असणार आहे? अपक्ष उमेदवार आहात परंतु स्थानिक भूमिपुत्र आहात आणि स्थानिक भूमिपुत्र असतील किंवा आता तुम्ही कर्मनगरीमध्ये आलेले आहात, कर्मनगरीला विविध जाती धर्माचे लोक आहेत, वोटिंग भरपूरचे, कसं त्यांना निवेदन देणार आहात, कसं त्यांना विनंती करणार आहात? नमस्कार, मी सौ पूनम आवेश गायकर. मी नवी मुंबई महानगरपालिकेतून प्रभाग 14 मधून ब मध्ये लढत आहे. या प्रभागामध्ये जे काही उमेदवार आहेत ते बाहेरचे आहेत. 14 गावात मी एकटीच उमेदवार आहे. त्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे, जेणेकरून आमच्या काही समस्या आहेत त्या 14 गावाच्या समस्या आम्हाला बाहेर गावी घेऊन जायला नकोय. आमच्या समस्यांचं आम्ही निराकरण केला पाहिजे. यासाठी मी या 14 गावातनं उभी आहे, जेणेकरून आपल्या जनतेचे, आपल्या माणसांचे, इथल्या लोकांचे काय समस्या आहेत त्या मी सोडवू शकेन. यासाठीच मी या प्रभागातून उभी आहे. काही म्हणतायत आपल्या समस्या आपणच सोडल्या पाहिजेत, त्याच कारणानं मी ह्या वाकळणची जरी स्थानिक भूमिपुत्र असेल तरी ह्या लोकांच्या समस्या सोडण्यासाठी आपल्याला तिकडे जायची गरज नाही, कारण ह्या ठिकाणच्या समस्या ह्या ठिकाणी सोडल्या पाहिजेत. आणि त्याच अनुषंगाने मी नगरसेवक झाल्यास या ठिकाणी ज्या काही जटिल समस्या आहेत त्या सुलभतेने सोडेल असं मत पूनमताईंनी व्यक्त केलेलं आहे. आवेशजी, कसं बघताय? तगडं आव्हान आहे, काटेकी टक्कर आहे. काटेकी टक्कर खरोखर आहेच. आज माझं नाव आवेश दशरथ गायकर, माझी उपसरपंच. आज मी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निश्चितचा अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे. पण फॉर्म कशासाठी भरला आहे की जेणेकरून जे पक्षात मी सर्व उमेदवार दिले ते सर्व कुठले आहेत, तुर्गचे आहेत. यस यस यस, त्या कारणाने 14 गावाचा एकही उमेदवार नाही. पण जेणेकरून मी विचार केला की 14 गावासाठी विचार केलाय. अपक्ष उमेदवार कशासाठी ठेवलाय? 14 गावासाठी. मी पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक कार्यकर्ता आहे, पण मी पक्षाचा विचार नाही केला. मी 14 गावाचा जनतेचा विचार केला आणि त्या जनतेचा विचार करण्यासाठी मी आज उमेदवारी अपक्ष भरलाय. त्याच्यानंतर आज या जनतेचा समक्ष सोडण्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे. साहेब, प्रतिस्पर्धक म्हणजे सत्ताधारी आहेत, म्हणजे कमळ असेल, धनुष्यबाण असेल किंवा आता मशाल आणि प्लस इंजिन, हे सर्व एकत्र आलेले आहेत. परंतु एवढं मोठं तगडं आव्हान असताना तुम्ही प्रभाग क्रमांक ब मधून 14 प्रभाग क्रमांक मधून ब मधून भरलात. खूप मोठं रिस्की काम आहे. काम तर खूप मोठं आहे, पण आता जनतेवर आहे. जनतेने निर्णय आहे, स्थानिकाला मतदान करायचं का बाहेर मतदान करायचं हे जनतेच्या हातात आहे. आमचं काम काय त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आहे आणि ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. माझी जनतेला एकच विनंती आहे की जे तुम्ही मतदान कराल ते स्थानिकांना मतदान करा आणि स्थानिकच उमेदवार इथे निवडून आला पाहिजे, कारण सर्वच आपलं स्थानिकच इथं आहेत. बस हे होते आवेशजी गायकर. आणि आता ह्याच्या अगोदरच उमेदवार पूनमजी गायकर यांनी आता सांगितलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजला की समस्या कठीण आहेत आणि प्राबल्य, प्रतिस्पर्धकाचं प्राबल्य पण खूप मोठं आहे. परंतु त्यांना तगडं आव्हान देण्यासाठी मी प्रभाग क्रमांक ब मधून निवेदन अर्ज भरलेला आहे आणि पूनमताईला उभं केलेलं आहे. कारण आपल्या समस्या आपण सोडवायच्यात, लोकांकडे जाण्यासाठी आपल्याला वेळ नाही. आपल्या समस्या इथे ठिकाणी भरपूरच्या आहेत. त्या समस्या नवी मुंबई महानगरपालिकेत निवडून आल्या मी नक्कीच सोडेल असा आत्मविश्वास पूनमताई यांनी व्यक्त केलेला आहे. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्ताकांना आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर. मतदान कोणाला? आपली निशानी, आपली निशानी. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.